बंद केलं होतं, उघडं कसं राहिलं? सुटले बाबा एकदाच, पण ते भावना आणि तिचं बाळ त्यांना मात्र सुटका नाही मिळणार. कारण यांचं भविष्य मी ठरवलंय. ते काय फार उत्तम असू नये, फार उज्ज्वल आहे असं पण नाही. आता बघाच तुम्ही, ही नीलांबरी तुम्हा दोघांच्या आयुष्यात कसा अंधकार घेऊन येते. असं कसं दार उघडं राहिलं? पण मला चांगलं आठवतंय, मी दार बंद केलं होतं. हवेने तर उघडं राहिलं नसेल ना? नाही नाही, असं कसं शक्य आहे? अगं ए बाई, काय झालं? हा वहीवर हे बघा ना, वहीवर रक्ताचे डाग आहेत. अगं छे ग, रक्ताचे कसे डाग असतील? नाही आई, बघा ना, लाल रंगाचे डाग म्हणजे रक्ताचेच डाग आहेत हे. अगं नाही ग, रक्ताचे डाग नाही, काहीतरी मनात आणतेस तू. काल पूजा झाली ना, तर कुंकू वगैरे सांडलं असेल आणि ते पसरलं असेल. तू उगाच काहीतरी वाईट साईड विचार मनात आणू नकोस, कळलं का तुला? हा, घाबरू नकोस, काही नाहीये. नाही 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 आई, हे कसले संकेत तर नाहीये ना? नाही ग, उगाच काहीतरी मनात असं चुकीचं आणू नको बरं. आता घरात बाळ आहे की नाही, मग घरात काही वाईट होऊच शकत नाही, सगळं छान चांगलंच होणार बाळा. आणि एक हे बघ, हे जे तुझ्या मनात आलंय ना, ते सिद्धू आणि भावनाच्या कानावर नको जाऊ दे बरं, घाबरतील ना, हो की नाही? हा, आणि असं काही नाही ग, कुंकूच आहे ते. हा, कळलं का तुला? हो ठीक आहे, नाही सांगणार मी कोणाला काही. तू एक काम कर, जा, तू स्वयंपाकघरातलं बघ, मी आवरते. तू इथे काय करतोय जैन? भावना ताई, माझी जानू कुठे आहे? कुठे लपवून ठेवलंय तुम्ही तिला, मला सांग. आणि अजून ती घरी का आली नाहीये? टेल मी, वेर इज शी? हे बघ, मला काही माहिती नाहीये. तू आधी माझ्या खोलीच्या बाहेर हो आधी. भावना ताई, माझी जानू कुठे मला सांग. मला नाही माहिती, तू प्लीज बाहेर जा. तू खोटं बोलतेस, आय नो यू लाईंग. ती तुझ्याशी सगळं शेअर करते ना. तुम्हा बहिणींमध्ये कधीच काही सिक्रेट नसतं. मग ती कुठे आहे हे सुद्धा तिने तुला सांगितलं असणार. प्लीज मला सांग, माझी जानू कुठे? आत्ताच्या आत्ता सांग, जस्ट टेल मी. आई, कोणालाच बोलून काही होणार नाहीये. जानू कुठे हे तुला सांगावंच लागेल. वीणा वहिनी. भावना ताई, तू जर मला जानू बद्दल सांगणार नसशील तर माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये. जैन प्लीज. जैन प्लीज. जैन नाही, जैन प्लीज प्लीज, माझ्या बाळाला हात नको लावूस प्लीज. काय केलं बाळाला? काय दिलं? ठीक आहे ना, ठीक आहे ना चकू? भावना काही नाही झालं, मी आहे ना. तू घाबरू नकोस, बाळ ठीक आहे का? जयन, अरे तू माणूस आहेस की हैवान? तुझी हिम्मत कशी झाली आमच्या बाळाला हात लावायची? अरे या लहान बाळाने काय बिघडवलंय तुझं? त्याच्याकडे बघ जरा, किती निरागस आहे ते. त्याचा जीव घ्यावा असं वाटलं तुला? तुझ्यासारख्या माणसाची ना जेलमध्ये चढण्याचीच लायकी आहे. मला जे बोलायचंय ते बोला, मला मारायचंय तर मारा, पण जोपर्यंत मला कळत नाही ना की माझी जानू कुठे आहे, तोपर्यंत मी असाच वागणार. तुम्हाला सगळ्यांना सोडणार नाही मी. जीव घ्याल मी तुझा.
हिम्मत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची? सिद्धू 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 तू शांत हो. हे बघ बाळ घाबरते रे, आधीच रडते बाळ, आता भावना पण रडायला लागले. जरा थांब. आई अगं त्यांनी आपल्या बाळाला. हे बघा, मला माझी जानू कुठे आहे ते सांगा. तुम्ही सांगत नाही आता म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे. तुला चमरचा अजून विचारलं जान्हवी कुठे आहे ते? तुला सोडणार नाही, सोडणार नाही, सोडणार नाहीये. खायला पाहिजे, तिने आराम पण करायला हवा. खूप गोष्टी असतात रे, त्या माहेरी सगळे छान व्यवस्थित होतात. काकू काकू नको काळजी करूस, ती सगळी काळजी मी घेईन. रोज व्हिडिओ कॉल करीन पाहिजे तर, हं? आणि दाखवेन सुद्धा तुम्हाला. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा वाटते तुम्ही बाळाला भेटायला येऊ शकता ना. खरंच सांगतोय काकू, नको इतकी काळजी करूस तू. तरी पण सिद्धू, लक्ष्मी, सिद्धूचं म्हणणं पटतंय मला. अगं असं काय करतेस? भावनाला, सिद्धूला जयनमुळे इथे खूप मनस्ताप झालेला आहे. त्यामुळे या दोघांना सावत आहे. खरं तर भावना तिच्या स्वतःच्या हक्काच्या घरातनं अशी जाते याचं मलाही दुःख आहे का, पण त्याला काही इलाज नाहीये. बाबा तुम्ही आता असं वाईट नका ना वाटून घेऊ. नाही असं काही. किती म्हणालीस तरी वाईट वाटल्या वाचून राहणार आहे का सांग मला. बरं आता तुम्ही काय मला असा निरोप देणार आहात का? हा नाही अगं तसं नाही ग, पण मग हसा हसा. हा